हॅलो गाईज आणि गुड मॉर्निंग. मी आहे मयुरी आणि मी करते 30 डेजचे इंटरमिटंट फास्टिंग, ज्यामध्ये मला 5 किलोपर्यंत वजन कमी करायचं आहे. आणि आज आहे 25वा दिवस. 5 दिवस उरलेले आहेत. आजची सकाळ माझी थोडी लेट झाली आहे, थोडी म्हणजे जास्तच लेट झाली आहे. 7 वाजता उठली आहे मी. 2 दिवस जरा रात्रीचं झोपायला लेट होतं आहे, त्यामुळे सकाळी उठायलासुद्धा लेट होतं आहे. जर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं असेल तर रात्री लवकर झोपणं इम्पॉर्टंट आहे, तरच झोप कंप्लीट होते. आजची सकाळ मी नॉर्मली ॲपल सायडर व्हिनेगर पिऊन केलेली आहे. अंघोळ वगैरे उरकली, पूजा वगैरे उरकली, तिथेच 5 मिनटं मेडिटेशन केलं, प्राणायाम केलं आणि त्यानंतर मग माझी ठरलेली जी ब्लॅक कॉफी आहे ती घेतलेली आहे. 7 वाजता ॲपल सायडर व्हिनेगर आणि 8च्या आसपास मी ब्लॅक कॉफी घेतलेली आहे. आता ब्लॅक कॉफी वगैरे घेऊन झाली की मग आता मला किचनमध्ये जायचं आहे. आज मला भरपूरच लेट झाला होता या सगळ्या कामांसाठी आणि आज मला सगळं जेवण मलाच करायचं होतं. त्यामुळे इतक्या स्पीडने आजचं मी जेवण आणि सगळं काम केलं आहे की मलाच बिलीव नाही होत आहे की जो मी लंच दाखवेन तो मी एकटीने एवढा पटापट आणि 1 तासात बनवलं. घरच्या सगळ्यांसाठी एवढ्या चपात्या बनवलेल्या आहेत, त्यासोबत माझी भाकरी 1-1.5 कधी जास्तही होतात आणि पनीरची भाजी बनवली आहे, मटर पनीर, चण्याचं सॅलेड बनवलं आहे, काकडी आणि ते आहे आणि भाकरी आहे. असं मी माझा लंच आहे जो मी दुपारी 2 वाजता खाणार आहे. त्यानंतर ऑफिसला निघण्यापूर्वी मी माझं सॉल्टेड लाईम वॉटर घेतलेलं आहे. सॉल्टेड लाईम वॉटर हे बेसिकली एक इलेक्ट्रोलाइट्सचं काम करतं आपल्या बॉडीमध्ये, ज्याने थकवा, डोकेदुखी किंवा हे असं काही जाणवत नाही. त्यानंतर मी माझा लंच घेऊन आता जाते ऑफिसला मी 12 वाजता रोजच्याप्रमाणे माझा फास्ट आहे तो ब्रेक केलेला आहे आणि 2 वाजता मी माझा लंच केलेला आहे. आणि आज मी 2 नंतर काहीच खाल्लेलं नाही आहे, म्हणजे 2 वाजल्यापासूनच आजचा माझा फास्टिंग जो आहे तो चालू झालेला आहे. त्यानंतर रात्री घरी आल्यानंतर मी काही करत नाही. मोस्टली माझा जो प्रोडक्टिव्ह डे आहे तो दिवसभराचाच असतो. रात्री मी आली, पाणी पियाली, सॉल्टेड लाईम वॉटर पियाली, एडिटिंग वगैरे केली की मग मी 10 वाजता झोपते. आणि आज मला झोपायचंच आहे. उद्यापासून मला एक्सरसाइज पुन्हा स्टार्ट करायची आहे. उद्या भेटू, बाय.